हरिओम. आत्माराम त्यागनिरूपण भाग 17. 15व्या ओवीमध्ये समर्थ आपल्याला सांगतात, ऐसा सर्वात्मा श्रीराम सगुण निर्गुण पूर्ण काम, उपमाच नाही निरोपम रूप जयाचे. 16व्या ओवीमध्ये श्रोत्यांना उपमा देत आणि त्यांच्याबद्दलचा भाव, आपुलकी, प्रेम याबद्दल सांगताना समर्थ म्हणतात, आता वंदिन संत सज्जन श्रोते, जे कृपाळू भावाचे भोगते, माझी वचने पराकृते, सांगेन तयापासी. इथे श्रोताही कसा पाहिजे तर संत आणि सज्जन ही उपमा दिलेली आहे. आणि त्याचा भाव कसा असावा तर वक्ता जे सांगतोय ते योग्य सांगतोय, त्याच्यासाठी त्याचा महत्त्वाचा आहे तो कृपाळूपणाचा भाव असावा, त्याला भावाचा भुकेलेला असावा. आणि म्हणून आपण म्हणतो देव भावाचा भुकेला आहे. आणि समर्थांनी इथेही या श्रोत्यांना उपमा दिली आहे ती संत सज्जनांची. आता वंदिन संत सज्जन श्रोते, जे कृपाळू भावाचे भोगते, माझी वचने पराकृते. आता इथे पराकृते म्हणजे प्राकृत भाषेमध्ये सुद्धा असाही अर्थ होऊ शकतो. आणि पराकृते यामध्ये परावाणीपर्यंत नेणारी शक्ती तो सुद्धा अर्थ घेता येतो. सांगेन तयापाशी म्हणून जैसा ज्याचा अधिकार तैसा त्यास सांगेन अशा पद्धतीने, किंवा ज्याचा जसा भाव असतो त्या पद्धतीने त्याला ती भक्ती घडल्या जात असते, देवाची प्राप्ती होत असते, आपण म्हणतो ना असं. आता हीच भाषा किंवा हे वंदन पुढे कुणाच्या बाबतीत करतायत. 17व्या ओवीमध्ये समर्थ आपल्याला सांगतात, तयांचे वर्णावे स्वरूप, तयांचे वर्णावे स्वरूप, तरी ते स्वरूपाचेचीच बाप. कुणाचे? तरी ते स्वरूपाचेची बाप, जे वेदांसी सांगवेना रूप, ते जयाचेनी प्रगटे. वेदांनाही जे सांगता येत नाही त्यासाठी ते नेती नेती म्हणती असे होऊन गेलेले आहेत. त्यांना प्रगट करणारे, त्यांच्याबद्दलचं ज्ञान देणारे, त्यांना सगुण स्वरूप कसे आहेत ती माहिती आमच्यासारख्यांपर्यंत पोहोचवणारे ते कोण आहे तर ते संतांचं स्वरूप आहे. म्हणून समर्थ म्हणतात, संतांचं स्वरूप वर्णन करून सांगावं म्हणलं तर शक्य नाही. कारण हे संत कोण आहेत? स्वरूपाचे म्हणजे आत्मस्वरूपाचंच ते जनक आहेत. तरी ते स्वरूपाचेची बाप, आत्मस्वरूपाचेच ते जनक आहेत, जन्मदाते आहेत. जे वेदांसी सांगवेना रूप, वेदही ज्या आत्मस्वरूपाचं वर्णन करू शकले नाही त्या आत्मस्वरूपाला संतांनीच आकाराला आणलं. म्हणजे आधी काही नव्हतं, आधी काही नव्हते तेव्हा होते पंढरपूर असं जे म्हणतात. या तीर्थक्षेत्रांचं तरी वर्णन करणारे कोण आहेत? ते संतच आहेत. आणि म्हणून या संतांच्यामुळेच आम्हाला सगुण स्वरूप समजू शकतं. म्हणून संतांच्यामुळे हे ब्रह्मांड, ब्रह्म, भगवंत, ईश्वर, निराकार याचे अनेक आकार हे जन्माला आलेले आहेत. का बरं? तर या संतांसाठी भगवंतांनी वेगवेगळी रूपं धारण केलेली. जेव्हा माऊली समाधी घेत होते त्यावेळी त्यांच्या एका हाताला पांडुरंगाने धरलेलं, एका हाताला त्यांचे सद्गुरू निवृत्तीनाथांनी धरलेलं. सुरुवातीला त्यांनी पांडुरंगाला नमस्कार केला माऊलींनी, आणि जेव्हा निवृत्तीनाथांना नमस्कार केला तेव्हा आधी ज्येष्ठ बंधू म्हणून केला, आणि जेव्हा दुसऱ्यांदा नमस्कार केला सद्गुरू म्हणून तेव्हा त्यांच्या डोळ्यातून घळघळा अश्रू व्हायला लागले. सगळ्यांना आश्चर्य वाटलं आणि पांडुरंगाला वाटलं की आता ज्ञानोबा मायेमध्ये फसला.
अगदी शेवटच्या क्षणाला मायेनं यांच्यावर घाला घातला. पांडुरंग म्हणाले, का रे ज्ञानोबा, आता मायेमध्ये अडकला का? भावाला सोडून, भावंडांना सोडून जायची इच्छा होत नाही आहे? त्यावेळेस माऊली म्हणाले, नाही पांडुरंगा, माया नाही आहे ही, तर इथे भाव वेगळा आहे. इथे अश्रू हे मायेमुळं दुरावा निर्माण होतं याचे नाही आहेत, तर यामध्ये सद्गुरू भक्तीचा कालावधी कमी मिळाल्याची खंत या अश्रूंवाटे बाहेर पडती आहे. त्यावेळेस पांडुरंग माऊलींना म्हणाले होते, ज्ञानोबा, यानंतर जवळजवळ 238 वर्षानंतर तू म्हणजेच मी म्हणजेच तू, आपण पुन्हा पृथ्वी तलावर येऊया आणि तुझी ही जी इच्छा आहे ती तू मनसोक्तपणे पूर्ण करून घेशील. आणि म्हणूनच पुढे भानुदासाचे कुळी महाविष्णूचा अवतार, क्षेत्र प्रतिष्ठान वसे गोदावरी तीर. शांतीब्रह्म एकनाथ महाराज हे दुसरे तिसरे कुणी नव्हते, तर पांडुरंगाच, भगवंतच या रूपानं या पृथ्वी तलावर आलेले. म्हणूनच म्हणतात की संतांच्यामुळे भगवंताला वेगवेगळे जन्म घ्यावे लागले. संतांची ती व्यापकता केवढी असेल आणि म्हणून त्यांचं वर्णन करता येत नाही. आणि नाथ महाराजांच्या बाबतीत जर विचार केला तर साक्षात परब्रह्म असणाऱ्या परमात्म्याने एक नाही, दोन नाही, तर 36 वर्ष नाथ महाराजांच्या घरी सेवा केली. दत्त रूपामध्ये, श्रीखंड्याच्या रूपामध्ये सेवा केली. का केली? तर ही संतांची व्यापकता आहे. म्हणूनच 17व्या ओवीमध्ये समर्थ आपल्याला सांगतात, तयांचे वर्णावे स्वरूप, तरी ते स्वरूपाचेची बाप, जे वेदांसी सांगवेना रूप, ते जयाचेनी प्रगटे. हरिओम. जय जय रघुवीर समर्थ.